अस्सल गावरान जेवणाची चव खरं तर आपल्या आईच्या आजीच्या हातालाच असते। कुणाकुणाला असं गावरान चवीचं जेवण आवडतं। तोंडाला पाणी सोडणारी झणझणीत गावरान चवीची मेथीची भाजी, अशी ही गावरान चवीची भाजी चवीला इतकी भारी लागते की त्याबरोबर तुम्ही एक नाही दोन भाकरी चुरून खाल। त्याबरोबर झणझणीत आणि गावरान पद्धतीने बनवलेला हिरव्या मिरचीचा ठेचा आणि सोबतीला अशी गरम गरम बाजरीची भाकरी, असं हे गावरान पद्धतीचं आईच्या हातचं जेवण मिळालं की मग काय मस्त ताव मारायचा। चला तर पाहूया आईच्या हातचे गावरान पद्धतीचे जेवणाचे ताट। सर्वात आधी आपण मेथीची भाजी बनवणार आहोत। इथे आपण एक मेथीची जुडी निवडून घेतली। निवडून घेतल्यानंतर 2 ते 3 पाण्याने मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली। स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी अशा प्रकारे चाळणीवर निथळायला ठेवायची। गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला। त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घातले। 2 ते 3 मिनिटांपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजून झाले की थंड करायला बाजूला काढून ठेवायचे। मसाला बारीक करण्यासाठी इथे आपण एक मिक्सरचे भांडे घेतले। त्यामध्ये 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर 10 ते 12 हिरव्या मिरच्या घातल्या। 1 चमचा जिरे घेतले, ते यामध्ये घातले। तुम्हाला जर आवडत असेल तर 1 चमचा पांढरे तेल तुम्ही यामध्ये घालू शकता। त्याचबरोबर यामध्ये आपण भाजून घेतलेले शेंगदाणे घातले। इथे आपण सालीसकट शेंगदाणे यामध्ये घातले आहे। थोडे थोडे पाणी घालून हा मसाला आपल्याला मिक्सरमध्ये अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे। खरं तर गावरान पद्धतीचे जेवण म्हटलं की मसाला हा पाट्यावरच वाटला पाहिजे। तुमच्याकडे जर पाटा असेल तर अवश्य तुम्ही पाट्यावरच मसाला वाटून घ्या। मेथीची भाजी बनवण्यासाठी इथे आपण गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली। अगदी कमी तेलामध्ये आपण आजची ही भाजी बनवणार आहोत। पॅन गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा तेल घातले। तेल गरम झाले की यामध्ये जिरे, चिरलेला लसूण, त्याचबरोबर हिंग घातला। सर्व साहित्य परतून घेतले की यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला मसाला घालायचा। मसाला घातल्यानंतर सर्व साहित्य छान परतून घ्यायचे। 1 ते 2 मिनिट हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। मसाला परतून झाला की यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी घालायची। मंडळी, मेथीची भाजी तर आपण अनेक प्रकारे बनवतो, पण अशा पद्धतीने एकदा मेथीची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा। चवीला खूपच भारी लागते। मेथीची भाजी घातल्यानंतर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे। सर्व साहित्य छान एकजीव झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचे। आधी अगदी थोडे पाणी घालायचे आणि भाजी एकजीव करून घ्यायची। भाजी छान एकजीव झाल्यानंतर पुन्हा यामध्ये पाणी घालायचे। पाणी आपण आपल्या आवडीनुसार घालायचे। कुणाला पातळ भाजी आवडते किंवा कुणाला दाटसर भाजी आवडते, आपल्या आवडीनुसारच यामध्ये पाणी घालायचे। त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घातले। मीठ घातल्यानंतर सर्व भाजी एकजीव करून घेतली। 7 ते 8 मिनिटे ही भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे। अगदी कमी गॅसवर झाकण न ठेवता 7 ते 8 मिनिटे ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। चला तर भाजी शिजेपर्यंत आपण झणझणीत ठेचा बनवून घेऊ। ठेचा बनवण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली। त्यामध्ये 1 चमचा तेल घातले। त्याचबरोबर यामध्ये 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घातल्या। अगदी लसूण सोलून न घेता यामध्ये लसणाच्या पाकळ्या घातल्या आहे। 25 ते 30 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याही यामध्ये घातल्या। लसूण आणि मिरच्या परतून घेतल्यानंतर यावर एक जाळी ठेवली। तुमच्याकडे जर जाळी नसेल तर यावर तुम्ही एक झाकण ठेवा। अशा प्रकारे जाळी ठेवल्यामुळे मिरच्या फुटून त्यातील बिया सगळीकडे उडत नाही। जाळी ठेवल्यानंतर 3 ते 4 मिनिटे मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे। मिरच्या आणि लसूण थोडं काळपट व्हायला लागलं की त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे। लसूण आणि हिरव्या मिरच्या भाजून घेताना आपण जेवढे तेल घेतले होते त्याच तेलामध्ये आपण हा झणझणीत ठेचा बनवणार आहोत। अशा पद्धतीने आपण लसूण, हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे अगदी कमी तेलामध्ये भाजून घेतले आहे। भाजून घेतलेले सर्व साहित्य एका उकळीमध्ये काढले। तुमच्याकडे जर पाटा असेल तर पाट्यावर हे सर्व साहित्य जाडसर वाटून घ्यायचे। मिरच्या, लसूण, शेंगदाणे घातल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे घातले। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचे।
इथे आपण झणझणीत ठेचा बनवण्यासाठी खडा मीठ वापरले आहे. खडा मीठ वापरल्यामुळे झणझणीत ठेचा चवीला खूपच भारी लागतो. उकळीमध्ये हे सर्व साहित्य आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे आहे. मंडळी, हा ठेचा चवीला इतका भारी लागतो की याबरोबर आपण एक नाही तर अगदी 2 भाकरी सहज खाऊ शकतो. अगदी गावरान पद्धतीने बनवलेला हा झणझणीत ठेचा 8 ते 10 दिवस सहज टिकतो. असा हा झणझणीत ठेचा पाहून तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटले असेल. चला तर झणझणीत ठेचा आणि मेथीच्या भाजीच्या सोबतीला गरम गरम भाकरी तयार करून घेऊ. यासाठी एका ताटामध्ये 2 वाट्या बाजरीचे पीठ घ्यायचे. थोडे थोडे पाणी घालून हे पीठ आपल्याला अशा प्रकारे घट्टसर भिजवून घ्यायचे आहे. अगदी थोडे थोडे पाणी घालून हे पीठ आपल्याला अशा प्रकारे भिजवून घ्यायचे आहे. इथे आपण 2 वाट्या बाजरीचे पीठ घेतले. त्यामध्ये छान 2 मोठ्या मोठ्या भाकरी तयार होतात. पीठ भिजवल्यानंतर अर्धे पीठ बाजूला काढून ठेवले व अर्ध्या पिठाची भाकरी आपण इथे तयार करून घेऊ. पिठाचा गोळा अशा पद्धतीने हातावर गोल गोल करून घ्यायचा. ताटावर थोडे पीठ घालायचे. त्याचबरोबर कोरडे पीठ हातालाही लावून घ्यायचे व अशा प्रकारे गोल गोल भाकरी थापून घ्यायची. आजची बाजरीची भाकरी आपण लोखंडी तव्यावर भाजणार आहोत. यासाठी तवा आपण आधीच गरम करायला ठेवला होता. भाकरी थापून झाली की गरम गरम तव्यावर घालायची. कोरड्या पिठाची बाजू वर आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला भाकरी तव्यावर घालायची. भाकरीला वरच्या बाजूने थोडे थोडे पाणी लावून घ्यायचे. 1 मिनिटभर भाकरी भाजून झाली की भाकरी उलटी करून घ्यायची. एका बाजूने भाकरी भाजून होत आहे तोपर्यंत आपण दुसरी भाकरी थापून घेऊ. लोखंडी तव्यावर भाकरी करताना गॅस थोडा मीडियम ठेवायचा, नाहीतर आपली भाकरी जळू शकते. दुसऱ्या बाजूने भाकरी भाजून झाल्यानंतर अशा प्रकारे उलटी करून घ्यायची. भाकरी आपल्याला तव्यावरच भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे हातात कपडा घेऊन भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने भाकरी भाजून घेतली की आपल्याला यावर दुसरी भाकरी घालायची आहे. तुम्ही पाहू शकता लोखंडी तव्यावर अगदी खरपूस अशी आपली बाजरीची भाकरी भाजून तयार झाली आहे. एक भाकरी भाजून झाली की लगेचच यावर दुसरी भाकरी भाजून घ्यायची. वरच्या बाजूने भाकरीला थोडे थोडे पाणी लावून घ्यायचे. दोन्ही बाजूने भाकरी भाजून घेतल्यानंतर ही भाकरी आपण गॅसवर भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे ही भाकरी गॅसवर भाजून घ्यायची. तुम्हाला गॅसवर आणि तव्यावर दोन्ही प्रकारे भाकरी भाजून दाखवली आहे. इकडे आपली मेथीची भाजी खूप छान शिजली आहे. अगदी गावरान पद्धतीची आपली मेथीची भाजी तयार झाली आहे. मंडळी, माझी आई ज्या गावरान पद्धतीने जेवण बनवते ते जेवण मी आज तुम्हाला इथे दाखवले आहे. तुम्ही पाहू शकता एक भाकरी आपण गॅसवर भाजली व एक भाकरी आपण तव्यावर भाजली. दोन्ही भाकरी छान फुगल्या आहे. खरपूस अशा आपल्या बाजरीच्या भाकरी तयार झाल्या आहे. तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर खूपच स्वादिष्ट आणि झणझणीत असा आपला गावरान ठेचा तयार झाला आहे. चला तर गावरान पद्धतीने बनवलेल्या जेवणाचे ताट तयार करून घेऊ. यासाठी एका ताटामध्ये गरम गरम बाजरीची भाकरी घेतली. त्याचबरोबर झणझणीत असा ठेचा घेतला. आईच्या हातचे बनवलेले लोणचे यामध्ये घेतले व अशा प्रकारे गावरान पद्धतीने बनवलेली मेथीची भाजी घेतली. मंडळी, तुम्हाला माझ्या आईच्या पद्धतीने बनवलेले गावरान जेवणाचे हे ताट कसे वाटले? असे हे गावरान पद्धतीचे जेवण पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या आईच्या हातच्या जेवणाची आठवण आली असेल. मंडळी, तुम्हाला जर हे जेवण आवडले असेल तर एकदा या पद्धतीने नक्की बनवा. रेसिपी अगदी सोपी आहे. सर्वांनी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.